बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज। उदगीर ते देगलूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63 च्या सुधारणा आणि पुनर्बांधणीच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे। सुमारे 78 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात रस्त्याचे रुंदीकरण, मजबूतीकरण आणि सुरक्षिततेसाठी पेव्हड शोल्डर्स तयार करण्यात येणार आहेत। याशिवाय मार्गावरील 17 लहान पूल नव्याने बांधले जाणार असून 6 मोठे आणि 45 लहान जंक्शनचेही आधुनिकीकरण करण्यात येणार आहे। या प्रकल्पामुळे प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सुकर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी NCN न्यूज TV ला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी साकडेल NCN न्यूज TV मध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहू शकता नांदेड जिल्ह्यामधील एक महत्त्वपूर्ण बातमी या ठिकाणी देत आहोत। आपण पाहू शकता नॅशनल 63 हा हायवे रोड होता, खूप वर्षापासून रखडलेला होता आणि याची आता आपण पाहू शकता मोठ्या जलगतीने युद्ध पातळीवर या ठिकाणी कामाला सुरुवात झालेली आहे। उदगीर ते देगलूरपर्यंत मोठ्या जलगतीने युद्ध पातळीवर या ठिकाणी वेगाने कामाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकता उदगीरपासून ते आत्ताच्या आजच्या तारखेला चाकूर फाटा, कावळगाव, बोरगाव पुढच्या पुढं या ठिकाणी या कामाला गती आलेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये काम चालू आहे। आपण पाहू शकता हा आरुंद रोड रुंद करण्याचं काम या ठिकाणी PR कन्स्ट्रक्शनतर्फे करण्यात येत आहे आणि आपण ही मागणी खूप वर्षापासून होती की ही रोड या ठिकाणी हायवे मोठा करण्यात यावा। या ठिकाणी लोकांना जलजीवन या ठिकाणी वापरताना जे या ठिकाणी जात येत होते त्या लोकांना जी हानी मोठ्या प्रमाणात होत होती तर ते या ठिकाणी पाहू शकते। आता लोकांची जी अपेक्षा आशा होती की हा रोड या ठिकाणी कामाला सुरुवात झालेली आहे। आज आपण पाहू शकता की युद्ध पातळीवर हा काम चालू असल्यामुळे आपण उदगीर ते देगलूरपर्यंतची आता ही सुविधा मोठ्या तात्काळ आपण या ठिकाणी पोहोचण्याचं कार्य होण्यासाठी ह्या रोडचं काम सुरुवात करण्यात आलेलं आहे। आणि आपण माझ्या पाठीमागू शकता संपूर्ण यंत्रणा, संपूर्ण या ठिकाणी मशिनी लावून रुंदीकरणाचं काम मोठ्या युद्ध पातळीवर उदगीर ते देगलूरपर्यंत हा कामाला सुरुवात झालेली आहे। आता उदगीर ते चाकूर फाटा, कावळगाव, बोरगाव तिथपर्यंत ही रोड मोठ्या स्पीडने हे चालत काम आहे। आणि आपण आज पाहिलं तर मला तर असं वाटतं की या ठिकाणी येणाऱ्या काही 2 ते 3 महिन्यामध्ये हे पूर्ण रोडाचं काम संपुष्टात येईल अशा पद्धतीचं हा कामाला गती आलेली आहे। कॅमेरामॅन सोबत मी साक पटेल, NCN न्यूज TV देगलूर।